माझे वय 70 आहे. मी एकटाच राहतो. या 4 सवयी सोडल्या. म्हातारपणाची गती कमी झाली. नमस्कार मित्रांनो. माझे वय 70 वर्षे आहे आणि मी एकटाच राहतो. मुलगा परदेशात आहे. मुलगी सासरी आहे. पत्नी तर 5 वर्षांपूर्वी देवाघरी गेली. मग उरलं कोण? फक्त मी आणि या 4 भिंती. आता तुम्ही विचार कराल, अरे बाबा, एवढ्यात तर माणूस तुटून जातो. पण मित्रांनो, मी तुटलो नाही. उलट आज मी 60 वर्षांचा होतो त्यापेक्षा जास्त ठीक आहे. आणि याचं रहस्य आहे त्या 4 सवयी, ज्या मी सोडून दिल्या. फक्त 4 सवयी आणि म्हातारपण जणू थांबलं. आज मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे जे मी स्वतः अनुभवलं आणि शिकलो आहे. म्हणून पूर्ण ऐका, कारण शेवटी मी जी गोष्ट सांगणार आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. आणि जो कोणी हे पाहत आहे, त्यांनी कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहा. फक्त एवढं लिहा आणि पहा कशी सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात येते. माझं नाव रमेश चंद्र शर्मा आहे. मी राजस्थानातील एका छोट्या शहरातून आहे. संपूर्ण आयुष्य सरकारी नोकरी केली. निवृत्त झाल्यावर वाटलं आता काय करू. पहिले 2-3 वर्ष तर अशीच गेली. टीव्ही पहा, झोपा, सकाळी उठा, चहा प्या, वर्तमानपत्र वाचा आणि पुन्हा टीव्ही. गुडघ्यांमध्ये दुखत होतं, झोप येत नव्हती. सकाळी उठावंसं वाटत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलो तर म्हणायचे, वय झालं आहे, हे सगळं होणारच. आणि मी ते मान्य करत होतो. पण एक दिवस माझा एक जुना मित्र भेटला. रघुनाथजी. त्यांचं वय 74 वर्ष होतं आणि ते सकाळी पार्कमध्ये धावत होते. मी विचारलं, तू हे कसं करतोस? त्यांनी जे सांगितलं त्याने माझं आयुष्य बदललं. त्यांनी सांगितलं, रमेश, म्हातारपण वयानं येत नाही. ते त्या सवयींनी येत ज्या आपण लावून घेतो. त्या दिवसापासून मी विचार करायला सुरुवात केली. माझ्या कोणत्या सवयी मला आतून खाऊन टाकत आहेत? सवय क्रमांक 1, उद्या करीन ही सवय. पहिली सवय जी मी सोडली ती म्हणजे उद्या करीन अशी विचारसरणी. मित्रांनो, निवृत्तीनंतर माणसाला एक विचित्र सवय लागते. सकाळी उठून वाटतं, आज थलोय, उद्यापासून फिरायला जाईन. उद्या येतो, मग वाटतं आज हवामान ठीक नाही, परवापासून सुरू करीन. आणि असं करत करत महिने निघून जातात. मीही असंच केलं, पूर्ण 2 वर्ष केलं. आणि परिणाम गुडघे अजून कडक झाले, वजन वाढलं आणि सर्वात वाईट म्हणजे मन खचलं. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही, तेव्हा मनाला वाटतं की माझी कुणालाही गरज नाही. आणि जेव्हा मन खचतं, तेव्हा शरीरही खचायला लागतं. मग एक दिवस मी स्वतःशी एक वचन केलं. रमेश, तू 70 वर्ष जगलास. अजून 10 वर्ष जगायचं असेल तर आजपासून जगायला सुरुवात कर. उद्यापासून नाही, आजपासून. त्या दिवसापासून मी प्रत्येक काम आजच करायला सुरुवात केली. सकाळी 6 वाजता उठतो, 30 मिनिट चालायला जातो. संध्याकाळी 15 मिनिट योग करतो. सुरुवातीला खूप कठीण वाटलं. पहिल्या आठवड्यात 2दा सोडलंही. पण 3ऱ्या आठवड्यानंतर बदल दिसायला लागला. गुडघ्यांचं दुखणं कमी झालं, झोप सुधारली आणि सकाळी उठावंसं वाटू लागलं. मित्रांनो, उद्या करीन हा शब्द म्हातारपणाचा सर्वात मोठा मित्र आहे. तो आजच सोडा. सवय क्रमांक 2, नकारात्मक बोलण्याची सवय. दुसरी सवय, आणि हे ऐकून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल, ती म्हणजे नकारात्मक बोलण्याची सवय. हो, ही सवय अगदी बीडी सिगारेटसारखीच लागते. रोज सकाळी मोहल्ल्यातील काही वयोवृद्ध पार्कमध्ये भेटायचे. आणि काय व्हायचं? आजकालची मुलं काही कामाची नाहीत. सरकार काहीच करत नाही. महागाई बघा किती वाढली आहे. आमच्या काळात असं नव्हतं. शरीरही आता साथ देत नाही.
1 तास बसायचं आणि पूर्ण 1 तास तक्रारीच, तक्रार, तक्रार आणि तक्रार. मीही त्यात आनंदाने सहभागी व्हायचो. पण एक दिवस मी लक्ष दिलं, या बैठकीनंतर घरी परतल्यावर माझं मन कसं असायचं. जड, खूप जड. जणू कुणीतरी छातीवर दगड ठेवला आहे. मग मी एका जुन्या पुस्तकात वाचलं की जो माणूस रोज नकारात्मक बोलतो किंवा ऐकतो, त्याच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं. हेच हार्मोन ताण वाढवतं आणि ताण म्हातारपणाला वेग देतो. सरळ सांगायचं तर नकारात्मकता ही म्हातारपणाचं इंधन आहे. मी हळूहळू त्या बैठकीला जाणं कमी केलं. पहिल्या आठवड्यात मित्रांनी विचारलं, रमेश भाई, येत का नाही? मी म्हणालो, थोडं काम आहे. आणि त्याऐवजी मी काय केलं? सकाळी चालून आल्यावर 10 मिनिट बसून 3 गोष्टी लिहायला लागलो, ज्यासाठी मी कृतज्ञ आहे. आज सूर्य उगवला, कृतज्ञ चहा छान झाला, कृतज्ञ पाच गुडघ्यांना थोडं कमी दुखलं, कृतज्ञ छोट्या छोट्या गोष्टी. पण मित्रांनो, 15 दिवसात फरक दिसू लागला. चेहऱ्यावर हलकेपणा आला. लोक विचारू लागले, रमेशजी, आजकाल वेगळे दिसता. मी म्हणालो, हो, एक वाईट सवय सोडली आहे. सवय क्रमांक 3, खाण्यातील निष्काळजीपणा. जेव्हा घरी एकटे असता, तेव्हा स्वयंपाक करणे खूप कटकटीचं वाटतं. पत्नी असताना सगळं ताजं, घरचं आणि पौष्टिक जेवण मिळायचं. पण ती गेल्यावर मी काय केलं? सकाळी बिस्किट आणि चहा. दुपारी कधी डाळभात, कधी फक्त भात. रात्री अनेकदा काहीच नाही किंवा शिळं अन्न आणि वरून मैद्याच्या गोष्टी, समोसे, कचोरी, नमकीन, कारण बाहेर सहज मिळायचं. 6 महिन्यात वजन 4 किलोने वाढलं. साखर, शुगर वाढली. आणि इतकी थकवा यायची की दुपारी झोपल्याशिवाय राहवत नव्हतं. मग एक दिवस डॉक्टर म्हणाले, शर्माजी, खाणं सुधारलं नाही तर औषधं वाढवावी लागतील. तो माझ्यासाठी धक्का होता. मी विचार केला, मी स्वतःसाठी इतकंही करू शकत नाही का? आणि मग मी एक साधा नियम केला. कोणतीही अवघड डाएट नाही, फक्त 3 नियम. पहिला, दररोज 1 वाटी डाळ. दुसरा, दिवसातून 1 फळ, जे हंगामात असेल ते. तिसरा, रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी. बस इतकंच. आणि मित्रांनो, 3 महिन्यात साखर सामान्य झाली. वजन 2 किलोने कमी झालं. आणि सर्वात मोठी गोष्ट, दुपारची झोप आपोआप बंद झाली. आता मी दुपारी झोपत नाही. काही वाचतो किंवा उन्हात बसतो. मित्रांनो, म्हातारपणी शरीराचं इंधन म्हणजे योग्य आहार. जर इंधनच खराब असेल तर गाडी कशी चालेल? सवय क्रमांक 4, एकटेपणाला कवटाळणं. चौथी सवय ही सर्वात कठीण होती. एकटेपणाला कवटाळण्याची सवय. जेव्हा घरात कोणी नसतं, तेव्हा हळूहळू माणूस एकटेपणाशीच मैत्री करतो. दरवाजा बंद, पडदे लावलेले, टीव्ही सुरू. बाहेर जाण्याची इच्छा नाही, कोणाशी बोलण्याची इच्छा नाही. वाटतं, कोण ऐकेल? कोणाला काय फरक पडतो? मीही असंच केलं अनेक महिने. आणि एक रात्री मला आठवतं, मी बिछाण्यावर पडलेलो होतो. घर पूर्ण शांत होतं. बाहेर पाऊस पडत होता. आणि माझ्या मनात विचार आला, रमेश, तू खरंच जिवंत आहेस का? की फक्त श्वास चालू आहेत? त्या रात्री मला रडू आलं. खूप रडलो. पण त्यानंतर जणू आत काहीतरी तुटलं, चांगल्या अर्थाने. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं, मला स्वतःला पुन्हा जगाशी जोडायचं आहे. मी जवळच्या मंदिरात रोज सकाळी जायला सुरुवात केली. तिथे काही वयोवृद्ध भेटायचे, चांगले, सकारात्मक लोक. मी मोहल्ल्यातल्या मुलांना, जे संध्याकाळी पार्कमध्ये खेळायचे, त्यांना पाहू लागलो. कधी कधी त्यांच्याशी बोलायचो. त्यांच्या हसण्याने मन हलकं व्हायचं.
आणि सर्वात मोठं पाऊल. मी या YouTube चॅनेलशी जोडला गेलो. इथे माझे अनुभव शेअर करू लागलो. तुमचे कमेंट्स येतात. कोणी लिहितं, दादाजी, तुमच्या बोलण्याने हिंमत मिळाली. कोणी म्हणतं, खूप छान वाटलं ऐकून. आणि मित्रांनो, तो एक कमेंट मला पूर्ण दिवसासाठी ऊर्जा देतो. एकटेपणा म्हणजे खरं म्हातारपण. शरीराचं म्हातारपण आपण सहन करू शकतो, पण मनाचं एकटेपण माणसाला आतून पोकळ करून टाकतं. एका संशोधनात वाचलं होतं, जे वयोवृद्ध सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात ते सरासरी 7 ते 8 वर्षे जास्त जगतात त्यांच्यापेक्षा जे एकटे राहतात. 7 ते 8 वर्षे कोणत्याही औषधांशिवाय. फक्त लोकांशी, समाजाशी आणि जीवनाशी जोडलेले राहा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या 4 सवयी सांगितल्या ज्या मी सोडल्या. पहिली, उद्या करीन ही सवय. दुसरी, नकारात्मक बोलण्याची सवय. तिसरी, खाण्यातील निष्काळजीपणा. आणि चौथी, एकटेपणाला कवटाळणं. हे कोणत्याही डॉक्टरचा सल्ला नाही, ना कोणतं वैज्ञानिक भाषण. हा एका 70 वर्षांच्या माणसाचा स्वतःचा अनुभव आहे. मी हे सगळं अनुभवलं आहे. पडलो आहे, पुन्हा उभा राहिलो आहे. आणि आज मी तुम्हाला सांगू शकतो, वय ही फक्त एक संख्या आहे. 70व्या वर्षीही जीवन पूर्ण मनाने जगता येतं. फक्त काही जुन्या, थकलेल्या सवयींना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. जर तुमच्या घरीही कुणी वयोवृद्ध असतील, आईवडील, आजी-आजोबा, तर हा संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमचं एक पाऊल त्यांचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्ही स्वतः वयोवृद्ध असाल आणि एकटे राहत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे, इथेच. तोपर्यंत, जय श्रीराम. हर हर महादेव.